हे दयालु भगवन, जो तुम हो स्वामी तो हम है सेवक, जो तुम हो स्वामी तो हम है सेवक, तुम हो पालक तो हम है बालक, जो तुम हो ठाकुर तो हम पुजारी, जो तुम हो ठाकुर तो हम पुजारी, दया करो हे दयालु भगवन, शरण में आए हैं हम तुम्हारे, दया करो हे दयालु भगवन, बुरे हैं जो हम तो ही तुम्हारे, भले हैं जो हम तो ही तुम्हारे, बुरे हैं जो हम तो ही तुम्हारे, भले हैं जो हम तो ही तुम्हारे, तुम्हारे होकर भी है भिखारी, तुम्हारे होकर भी है भिखारी, दया करो हे दयालु भगवन, शरण में आए हैं हम तुम्हारे, दया करो हे दयालु भगवन, प्रदान कर दो मान शक्ति, भरो हमारे में ज्ञान भक्ति, प्रदान कर दो महान शक्ति, भरो हमारे में ज्ञान भक्ति, तभी कहाओगे तापहारी, तभी कहाओगे तापहारी, दया करो हे दयालु भगवन, दया करो हे दयालु भगवन, शरण में आए हैं हम तुम्हारे, दया करो हे दयालु भगवन, संभालो बिगड़ी दशा हमारी, दया करो हे दयालु भगवन, दया करो हे दयालु भगवन। नर्मदा पायी परिक्रमा करण्याचं असं काही ठरवलेलं नव्हतं. थोडंसं एक मनोगत 5 मिनिटं मी आपलं व्यक्त करते. नर्मदा पायी परिक्रमा ही अगदी होईल असं कधीच वाटलं नव्हतं. गाडीने 3 वेळा मी नर्मदा पायी परिक्रमा केली, परंतु परिक्रमा करता करताच असं वाटायला लागलं की एकदा तरी आपल्या हातून पायी परिक्रमा ही घडावी, आणि मैयाचं पत्र आलं असं म्हणलं तरी काय वावगं होणार नाही. आणि खरोखर परिक्रमेला मी निघाले. 10-12 दिवस आम्ही 5-6 जण मोकळे चालत होतो. घरून निघताना तर सर्व जवळजवळ 20 जण आम्ही होतो, परंतु पुरुष माणसंही भरभर चालतात, त्यामुळे त्यांनी आम्हाला महिलांना मागे टाकलं आणि ते पुढे निघून गेले. आम्ही म्हटलं जशी मैयाची इच्छा असेल तसं आपल्या होईल आपली परिक्रमा, मैया आपल्या बरोबर आहे असं म्हणून आम्ही चालतच होतो. 10-12 दिवसांनी आम्हाला समजलं की भगवान दादा गुरु आपले या मुक्कामी येणार आहेत, पण 2 दिवसांनी येणार आहेत असं समजलं. मग आम्ही त्यांची वाट पाहत 2 दिवस लखनगाव फाटा येथे आम्ही थांबलो. दादा गुरूंची अगदी आतुरतेने वाट पाहिली. त्यांचं केवळ दर्शन तरी झालं तरी आम्हाला पुष्कळ आहे, आमच्या आयुष्याचं सोनं होईल असं आम्हाला वाटायला लागलं होतं, आणि आम्ही तेथे वाट पाहत होतो. दादा गुरूंचे दर्शन झाले आणि काय झालं काय माहिती, एकदम असं मनाला वाटू लागलं की आपण त्यांच्या सोबतच परिक्रमा करावी, आणि संतांचा सहवास जर आपल्याला लाभला तर निश्चितच जसं लोखंडाचं सोनं होतं त्याप्रमाणे आपल्या जीवनाचंही सोनं होईल अशा आशेने
आम्ही त्यांच्या पावलाच्या मागे आम्ही पावलं टाकत आतापर्यंत इथे आलो. कुठलंही जर सांगायचं म्हटलं तर अगदीच कुठलाच त्रास मला आजपर्यंत झालेला नाही. फक्त खोकला जर सोडला तर माझ्या या प्रकृतीला काही सुद्धा त्रास झालेला नाही. आणि पाय तर कधीच म्हणजे मी एक दिवसही मलम लावलेलं नाही पायाला किंवा डोक्याला किंवा काहीच नाही. विक्स सुद्धा मी साधं लावलेलं नाहीये. तर अशा प्रकारे सद्गुरूंच्या आशीर्वादाने आणि मैयाच्या कृपेमुळे आजपर्यंत ही परिक्रमा अगदी उत्तम प्रकारे चालत आहोत आम्ही. तर अजून इथून 1.25 महिना आहे आणि ती पुढे निश्चितच पूर्ण होईल अशी आम्हाला आशा आहे. सद्गुरूंच्या सहवासामध्ये कशातच कमी नसते. सद्गुरूंच्या आशीर्वादाने सर्व काही गोष्टी पूर्ण होतात, पूर्णत्वाला येतात. हे आजपर्यंतची प्रचिती आहे. आणि केवळ पुण्याच जर आपल्याकडे असेल तरच घडतंय ही परिक्रमा, हे सुद्धा चुकीचं आहे. आपले आचार्य पंडित आहे त्यांच्या प्रवचनातून मी एकदा असं ऐकलंय की नाही का, म्हणजे परिक्रमा ही फक्त पुण्य होत नाहीये, तर त्याच्या मागे आई वडिलांचे, घरातल्या मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद आणि विशेषतः आई वडिलांचे आशीर्वाद आणि सद्गुरूंचा आशीर्वाद हा महत्वाचा असतो. हा त्रिवेणी संगम ज्या वेळेला आपल्या आयुष्यात येतो त्यावेळेलाच आपल्या हातून अशी ही परिक्रमा, ही मैयाची परिक्रमा घडत असते. आणि पुण्याईनं यांच्या पुण्याईमुळं हॅलो बंद कर दिया क्या? काय केलं ये बंद कर दिया क्या? बोला बरं. बोला बरं. हॅलो 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 नाही भैया ये बच रहा है 2 सेकंड 2 सेकंड अरे लाईट गेली. अरे हे फक्त असं धरायचं आहे ना? होय, फक्त असं धरायचंच आहे ना फक्त हे. बंद कर.